नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। हॉटेलमधील बिलाचे पैसे मालकाने मागितल्यानंतर पैसे न देता उलट आम्हाला हप्ता चालू कर असे म्हणून एका टोळीने राडा घातला। मात्र या मागणीला नकार दिल्याने हॉटेल चालकावर गावठी पिस्तुलातून 2 गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यात सेज औद्योगिक परिसरातील गोसासी तालुका खेड ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी दिनांक 10 मे 2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे। हॉटेल चालकाने नेम चुकविल्याने मोठी दुर्घटना टळली आहे। मात्र टोळीने संबंधित हॉटेल चालकाला दांडकी आणि झाडांच्या कुंड्या तसेच रॉडने बेदम मारहाण केली आहे। या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात 9 जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये मयूर तानाजी हजारे, अक्षय बबन हजारे, मंगेश दौंडकर तिघेही राहणार कण्हेरसर तालुका खेड, गणेश दिलीप गोरडे राहणार गोसासी तालुका खेड, बंटी डफळ राहणार धामारी तालुका शिरोर यांच्यासह इतर 4 अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर या प्रकरणी निलेश रोहिदास गोरडे वय 32 यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश गोरडे हे हॉटेल व्यावसायिक असून त्यांचे गोसासी तालुका खेड ग्रामपंचायत हद्दीत हॉटेल आहे। हॉटेलमध्ये संबंधित आरोपींनी शनिवारी जेवण केले। यावेळी बिलाचे पैसे मागितल्यानंतर अक्षय हजारे यास कमरेचा पट्टा काढून हॉटेल मालक निलेश याला मारण्याची धमकी दिली। मात्र हा वाद मिटला होता आणि आरोपी त्या ठिकाणाहून निघून गेले होते। दरम्यान हॉटेल बंद झाल्यावर शनिवारी रात्री 12 वाजता हे टोळके पुन्हा हॉटेल समोर आले। त्यांनी फिर्यादी निलेश गोरडे आणि त्यांच्या भावांना शिवीगाळ केली। शिवीगाळ दमदाटी करून त्यातील मयूर हजारे व अक्षय हजारे हे भाऊ संदेश याला तुझ्या हॉटेलचा धंदा चांगला होतो, तू आम्हाला हप्ता चालू कर, नाहीतर आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही असे म्हणून खंडणीची मागणी केली। या मागणीला संदेश गोरडे यांनी नकार दिला। तेव्हा चिडलेल्या मयूर हजारे याने पिस्तूल काढून संदेश गोरडे याच्यावर रोखला। तसेच जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या दिशेने 2दा फायर केला, परंतु संदेश याने ती फायर चुकवली। त्यानंतर या टोळक्याने हॉटेलच्या पार्किंगमध्ये संदेश गोरडे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले। त्यानंतर या सर्वांनी दगड, लाकडी दांडके आणि पार्किंगमधील कुंड्यांनी हॉटेलच्या पार्किंगमध्ये असलेल्या 4 चाकी आणि दुचाकी गाड्यांच्या काचा फोडल्या। या प्रकरणी निलेश गोरडे यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। त्यानुसार 9 आरोपींच्या विरोधात खंडणी, बेकायदा जमाव जमा करून दहशत, मारहाण, बेकायदा शस्त्र बाळगल्यासह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे। खेडसेज भागात मागील काही दिवसांत गुन्हेगारी टोळ्यांचा उच्छाद वाढला आहे। सावलीत थांबलेल्या एका तरुणाच्या अंगावरून ट्रकचे चाक गेले। यामध्ये जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला। ही घटना शुक्रवारी 9 मे 2025 रोजी सकाळी 9:15च्या सुमारास महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येलवाडी ते देहू रस्त्यावर घडले। मारुती दिनकर मुंडे वय 37 असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे। मारुती मुंडे यांच्या पत्नीने याबाबत महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी अज्ञात ट्रकवरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। फिर्यादी महिलेचे पती येलवाडी गावाच्या हद्दीत एका हॉटेल समोर एका ट्रकच्या सावलीमध्ये थांबले होते। त्यावेळी ट्रक चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवले। त्यावेळी फिर्यादीच्या पतीच्या अंगावरून ट्रकचे चाक गेले। या अपघातात मारुती मुंडे यांचा मृत्यू झाला। महाळुंगे MIDC पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत। आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊली 750वा रथोत्सव आणि केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमन करत असलेल्या पोलिसाला धक्काबुक्की आणि धमकी दिली। या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना सायंकाळी 7च्या सुमारास आळंदी येथे घडली। पोलीस अंमलदार संदीप रामचंद्र जगदाळे वय 44 यांनी याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी स्वप्नील तुकाराम देवकर आणि रवींद्र उत्तम खांडवे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। पक्षकारांनी वैचारिक देवाणघेवाण करून कोर्टातील जास्तीत जास्त प्रलंबित खटले समोपचाराने मिटवावेत असे आवाहन राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश SP पोळ यांनी केले। राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत शनिवारी दिनांक 10 मे 2025 रोजी झाले। त्याचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश SP पोळ यांच्या हस्ते झाले। या लोक अदालतमध्ये 3268 प्रलंबित प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती। त्यापैकी 154 प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली। या प्रसंगी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश PS इंगळे यांच्यासह दिवाणी न्यायाधीश SB पवार, न्यायाधीश सरिता विश्वभरण, SB नाईक नवरे यांच्यासह वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव कर्वे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट कोंडीभाऊ कोबल आदींसह विविध विभागाचे अधिकारी आणि वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यायालयामध्ये जास्त करून ज्यांच्याकडून अपेक्षा आहे अशा वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी, बँका, पतसंस्था, महामंडळ तसेच विविध खटल्यांमध्ये या न्यायालयामध्ये ज्यांची प्रकरणं प्रलंबित आहेत आणि जे वर्षानुवर्ष आपल्या प्रकरणामध्ये निकालाची वाट पाहत आहेत
त्यांच्यासाठी आजची सुवर्ण संधी आहे। महाराष्ट्रातील उद्योग तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत। मराठवाड्यासारख्या संघर्षमय भूमीतून आलेले भरत गीते यांनी जर्मनीतील ज्ञान मिळवून शून्यातून उभारलेला तौरल इंडियासारखा प्रकल्प आजच्या तरुणांसाठी आदर्श आणि प्रेरणा देणारा ठरेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले। चाकण येथील ॲल्युमिनियम सँड कास्टिंग उत्पादन क्षेत्रातील तौरल इंडियाच्या उत्पादन प्रकल्पाला शरद पवार यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते। शिरूर भीमाशंकर राज्यमार्गावर राजगुरुनगर ते वाडा आणि भोरगिरीपर्यंत महामार्गालगत खाजगी मोबाईल कंपन्यांनी साईडपट्ट्या खोदून केबल काढण्याची कामे सुरू केली आहेत। चास ते वाडा परिसरात सध्या यासाठी खोदकाम करण्यात आले आहे। कडदे खंडोबा येथे यामुळे एक वाहन असे अडकून पडले होते। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाने अशा घटना घडत आहेत। नद्यांच्या प्रदूषणाबाबत पर्यावरणवादी संघटनांनी आणि कार्यकर्त्यांनी आवाज उठवलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी आळंदीच्या दौऱ्यावर असताना त्यांना काही कार्यकर्ते काळे झेंडे व फलक दाखवणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यामुळे पिंपरी चिंचवड आणि आळंदीमधील पर्यावरणवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 1:30 या दरम्यान आळंदीच्या दौऱ्यावर होते। त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील आणि आळंदी येथील पर्यावरणवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यामध्ये बोलवून घेत स्थानबद्ध केले। त्यानंतर दुपारी 3च्या सुमारास सोडून देण्यात आले। सरकार हमसे डरती है, पुलिस आगे करती है, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या। आळंदीत एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेला व पिंपरीमध्ये काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेत नजरकैद केले। कोमल काळभोर असे नजरकैद केलेल्या पर्यावरणवादी महिला कार्यकर्तीचे नाव आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळंदीत आल्यावर नदी प्रदूषणासंदर्भात त्यांना काळे झेंडे व फलक दाखवणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांना आळंदी पोलीस ठाण्यात नजरकैद केले होते। मुख्यमंत्र्यांच्या खेड आळंदी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदीतील इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या महिला अध्यक्ष कोमल काळभोर, त्याचबरोबर भोसरी MIDC पोलीस ठाण्यामध्ये गणेश बोरा, ग्रीन आर्मीचे प्रशांत राऊळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, इंद्रायणी बचाव समितीचे विठ्ठल शिंदे यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले होते। खेड तालुक्यातील पाईट येथे जलजीवन मिशन अंतर्गत गावठाणात पाण्याची वितरण नलिका व घरगुती नळ जोडणी काम सुरू आहे। यासाठी रस्ते खोदण्यात आले असून पाण्याची लाईन झाल्यावर तातडीने खोदलेले रस्ते पूर्ववत करावे अशी जनतेची मागणी आहे। लादवड तालुका खेड येथे रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण काम झाले आहे, मात्र उच्च दाब विद्युत वाहिनी रस्त्यावर जैसे ते ठेवण्यात आली आहे। यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे सदरची लाईन तातडीने रस्त्याच्या बाजूला घ्यावी अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे। संतोषनगर येथे पिंपरी फाटा ते पाईट रस्ता अत्यंत खराब झाला असून त्याची तातडीने देखभाल दुरुस्ती करण्यात यावी। तसेच वाळुंज स्थळ रस्ता काम मुख्यमंत्री सडक योजनेत झाले असून या रस्त्याचे साईड पट्टी कामासह रस्त्यावरील खड्ड्यांचे काम तातडीने करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। खेड तालुक्यात शिरोली घाटात वन विभाग हद्दीत मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे। यामुळे दुर्गंधी परिसरात पसरली असून पिंपरी बुद्रुक व शिरोली ग्रामपंचायत यांनी घनकचरा व्यवस्थापन अनुषंगाने काम करणे आवश्यक आहे। तसेच या घाटात गतिरोधक टाकण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत। संतोषनगर येथे मोठ्या प्रमाणावर खासगी औद्योगिक क्षेत्र विकसित झाले आहे, परंतु रस्ते अरुंद असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे। खासगी विकासक यांनी जागा विकसित केली, मात्र रस्ते विकास केला नाही अशी तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत। सदर रस्ता वापर करणाऱ्या कंपन्यांनी रस्ता सिमेंट कॉन्क्रीट करावा अशी मागणी होत आहे। खेड तालुक्याच्या पश्चिम भागात वळवाच्या पावसाने तारा तुटून वीज पुरवठा खंडित झाल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी कळवले आहे। आखरवाडी चास येथे झाडांच्या फांद्या तुटून वीज वाहिन्यानंतर पडल्याने विजेंचा तारा तुटल्या आहेत। खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील अवाड गावात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर खेड बाजार समितीचे पदाधिकारी पोहोचले। यावेळी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्याचे सभापती विजयसिंह शिंदे यांनी सांगितले। शेतकऱ्याकडनं त्यांना फक्त एकच अशी अपेक्षा आहे की बाबा शेतकऱ्यांचा जो माल पिकतोय सध्या त्याला चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळावा। दर्जेदार पद्धतीची कोथमीर उत्पादन करण्याचं काम आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी केलंय। खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महापुरुषांचे संयुक्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत। यामध्ये आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने सहभागी होत आहे। खेड तालुक्यातील पश्चिम भागातील भामा आजखेड धरणग्रस्तांच्या शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी 3 TMC पाणीसाठा धरणामध्ये राखीव ठेवण्याची मागणी आता शासनाकडे करण्यात आली आहे। भामा आजखेड धरणासाठी ज्या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या त्यांचे अद्याप पुनर्वसन झालेलं नाहीये।
पुनर्वसनाकरिता पर्यायी जमिनी शासनाकडून देण्यात आलेल्या नाहीयेत. तसंच पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी राखीव जलसाठाही उपलब्ध नसल्यानं धरणाच्या पश्चिमेकडील आंबोली, वेल्हावळे, खरवली, आकतुली, गडद, कोळीये, देशमुखवाडी, वहागाव, कोहिंडे, साबळेवाडी, बाघू, टेकवडी, अनावळे, कासारी, देवतोरणे, अहिरे, रौंधळवाडी, गवारवाडी, पापळवाडी, शिवे, बाकी, करंज विहिरे या गावातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी पुरवठा होत नसल्यानं पाण्याविना शेती करपून झाली आहे. तसंच अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. धरणग्रस्त शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लवकरच आता भामा आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांकडून पुन्हा एकदा नव्यानं आक्रमक पद्धतीनं जनआंदोलन करण्याचा इशारा प्रकल्पबाधित शेतकरी शंकर साबळे आणि अन्य प्रकल्पबाधितांकडून देण्यात आलाय. खेड तालुक्यात रविवारी 11 मे 2025 रोजी देखील अवकाळी पाऊस हजेरी लावेल असं चित्र दुपारनंतर पाहायला मिळालं होतं. मात्र वळवाच्या पावसानं रविवारी खेड तालुक्याला चकवा दिलाय. दरम्यान वातावरणातील उकाडा मात्र किंचितसा आता कमी झालाय. चाकण गावाच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहाची सांगता रविवारी 11 मे 2025 रोजी झाली. यावेळी मुस्लिम बांधवांनी देखील काल्याच्या कीर्तनास हजेरी लावत महाप्रसादाचा असा अनोखा शुभारंभ करून दिला. हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडवत ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या चाकणची यात्रा संपन्न झाली. चाकण गावचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ महाराजांच्या मंदिरातील मूर्तीचे अत्यंत आकर्षक छायाचित्र येथील एका युवकाने काढले असून ते यात्रा कमिटीकडे आज सुपूर्द केले. या युवकाने याबाबत काय सांगितले पाहूयात. नमस्कार, माझं नाव सिद्धेश दिलीप आगरकर. आपण चाकणचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांच्या यात्रेच्या निमित्ताने आपण भैरवनाथ महाराजांचा फोटोशूट केला होता. त्याच्यामध्ये आपण हे कॅनव्हास फ्रेम आपण तयार केलेले आहे. याच्यामध्ये हे सर एम्बॉसिंग आपण हँडवर्क केलेलं आहे पूर्ण. तर आपण हा स्क्रीनच्या चरणी पुढावर पण केलेला आहे. हे आपण काय केलं, कॅनव्हास प्रिंट करून याच्यावरती हे पूर्ण हँड पेंट आपण केलेलं आहे. त्याच्यामध्ये हे हात फिजिकली आपण टच करू शकतो. याला हाताने आपण त्याला फील तो मिळतो. हे थोडंसं हा फोटो कॅनव्हास प्रिंट करून त्याच्यावरती पूर्ण हँडवर्क केलेला आहे की जेणेकरून त्याचा आपण असा हात लावला त्याचा एक फील जो आहे, ज्वेलरीचा फील म्हणा, ते मखर वगैरे त्याचा फील म्हणा, तो आपल्याला त्याच्यामध्ये जाणून येतो. तर असं आपण हे 3D टाईपमध्ये फोटो शूट केलेला आहे आणि त्याची प्रिंट कॅनव्हास एम्बॉस केलेली आहे. कॅनव्हास प्रिंट करून त्यावरती आपण एम्बॉसिंग हँडवर्क केलेलं आहे. हो, फोटो वॉशेबल फोटो आहे. याला आपण ओल्या फडक्याने वगैरे पुसवू शकतो. चाकण गावाची यात्रा यंदा अत्यंत जल्लोषात साजरी होत आहे. रविवारी 11 मे 2025 रोजी काल्याचे कीर्तन आणि सप्ताहाची सांगता झाली. सोमवारी 12 मे 2025 रोजी सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम, मांडव डहाळे, मिरवणूक, लोकनाट्य, तमाशा, त्यानंतर कुस्त्यांचा आखाडा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे यात्रा कमिटीच्या वतीने अध्यक्ष कालिदास वाडेकर, बाजार समितीचे संचालक माणिक गोरे, यात्रा कमिटीचे गोरक्षनाथ कांडगे, संजय गोरे यांच्याकडून सांगण्यात आले. भैरवनाथ भगवंताच्या चरणी विनम्रपणे अभिवादन करतो. गेल्या 2-3 दिवसापासून 9 तारखेपासून चाकण यात्रा कमिटी आणि चाकण ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानानं या ग्रामदेवत आपलं भैरवनाथ भगवान आहे यांची यात्रा चालू झाली. खरं तर अतिशय आनंद होतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने या कार्यक्रम शिस्तबद्ध कायदा सुव्यवस्था राखून हा कार्यक्रम चाललेला आहे आणि न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रमाणे त्यांनी जे ते आदेश दिले त्याप्रमाणे हा कार्यक्रम चांगला चाललेला आहे. मला सांगायला अतिशय आनंद होतोय की आज काल्याचा सप्ताह झाला, त्या सप्त्याचं आज सांगता झाली. परंतु उद्या महत्त्वाचा दिवस आहे. उद्या 12 तारीख आहे. 12/5/2025 ही भैरवनाथाची यात्रेचा उत्सवाचा दिवस महत्त्वाचा आहे. आणि सकाळी पहाटे उद्या पहाटे 5 वाजता ग्रामस्थांच्या वतीनं भैरवनाथ भगवंतांचा अभिषेक, पूजा अर्चा, आध्यात्मिक पूजा अर्चा ही सर्व ग्रामस्थांना घेऊन इथं सकाळी सुरुवात त्याची होणार आहे. त्यानंतर 7च्या नंतर अभिषेक झाल्यानंतर 8 वाजता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यापासून, सावित्रीबाई फुले पुतळ्या यांच्या संयुक्त पुतळ्यापासून याला मांडव डाळ्याचा कार्यक्रम हा सकाळी 8 वाजता सर्व ग्रामस्थांना घेऊन छबिनाची म्हणजे तो आपण जो म्हणतो मांडव टाळे त्याचा कार्यक्रम हा तिथपर्यंत मंदिरापर्यंत होणार आहे. त्याचबरोबर त्याच्यानंतर संध्याकाळी सुद्धा त्या छबिन्याचा ही पालखीची मिरवणूक आहे, ती मिरवणूकसुद्धा संध्याकाळी 6-6:30 म्हणजे 7च्या दरम्यान इथून मंदिरापासून निघणार आहे. ती सुद्धा पालखीची मिरवणूक सर्व ग्रामस्थांना बरोबर घेऊन चाकण यात्रा कमिटी हिची सुरुवात करणार आहे. आणि त्यानंतर सायंकाळी म्हणजे रात्रीच्या टायमाला मार्केट कमिटीच्या आवारामध्ये
महात्मा ज्योतिराव फुले मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटच्या आवारामध्ये लोकनाट्य तमाशाचा जो कार्यक्रम होणार आहे तिथं तो कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यानंतर 13 तारखेला 12 तारखेलाच शबिनाच्या दिवशी उलट राहिलेल्या जे गाडे आहेत ते चालू होणार आहेत. आणि 13 तारखेला तिथं थोडं थांबणार आहोत आणि त्या दिवशी कुस्त्यांचा आखाडा होणार आहे. कुस्त्यांचा आखाडा सुद्धा मार्केट कमिटीच्या समोर प्रीतीमबाई परदेशी त्यांच्या तळ्याच्या पाठीमागे तिथं तो आखाडा होणार आहे. आणि तदनंतर संध्याकाळी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ध्रुवशेठ कांतळे यांच्या त्यांचं जे वावर आहे, शेती आहे, त्या शेतीमध्ये संपूर्ण कंपाऊंडमध्ये तो ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे. तदनंतर 14 तारखेला बैलगाड्यांच्या फायनली ज्या शर्यती आहेत त्या 14 तारखेला होणार आहे. आणि संध्याकाळी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं हा कार्यक्रम संपला असं आम्ही चाकण यात्रा कमिटीच्या वतीने जाहीर करणार आहे. यासाठी आम्हाला वेळोवेळी खऱ्या अर्थानं ज्याला धन्यवाद दिले पाहिजेत हे पुणे लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर या चाकण या कमिटी यात्रेचं भैरवनाथ महाराजांचं नावलौकिक त्यांनी सगळीकडे पोहोचवला. त्याबद्दल पुणे लाईव्हच्या सर्व टीमचं आम्ही चाकण यात्रा कमिटीच्या वतीने धन्यवाद देतो. नमस्कार. भैरवनाथ महाराजांच्या नावानं चांगलं आपण ज्या पद्धतीने संपूर्ण गावाने यात्रा करण्याचा निर्णय घेतलेला होता त्या अनुषंगाने चाकण यात्रा कमिटीची स्थापना झाली आणि न्यायिक लढा देऊन आता चाकण यात्रा कमिटीच्या मार्फत ठरल्याप्रमाणे 9 तारखेपासून सर्व कार्यक्रमांना सुरुवात झाली. दिनांक 9/5/2025 रोजी भव्य अशा बैलगाड्यांच्या शर्यती सुरू झाल्या. 10 तारखेलाही त्या शर्यती संपूर्ण पार पडल्या आणि आज 11 तारखेला ठरल्याप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. त्या ठिकाणी काल्याचं कीर्तन झालेलं आहे. हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांची काल्याच्या कीर्तनाच्या रूपाने सेवा झालेली आहे. संपूर्ण भाविकांना या ठिकाणी काल्याचा महाप्रसाद देण्यात आलेला आहे. आजचा दिवस अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये गेलेला आहे. उद्या बुद्ध पौर्णिमा आहे आणि भैरवनाथ महाराजांच्या उत्सवाचा दिवस आहे. त्या अनुषंगानेही सर्व नियोजन या ठिकाणी झालेले आहे. माझी समस्त चाकणकर बंधू भगिनींना विनंती आहे की ज्या पद्धतीने 9 तारखेपासून आज 11 तारखेपर्यंत आपण सर्व कार्यक्रमांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला, सक्रिय सहभाग नोंदवला, त्याच पद्धतीने इथून पुढच्या कालखंडामध्ये 12 तारखेला 13 तारखेला आणि 14 तारखेला असे 3 दिवस अजून आपल्या यात्रेचे जे मुख्य दिवस राहिलेले आहेत त्या यात्रेच्या दरम्यान आपण सर्वांनी सहभाग नोंदवावा ही आपण सर्वांना चाकण यात्रा कमिटीच्या वतीने महाराजांच्या चाकणच्या यात्रेच्या निमित्तानं 2025 साली समस्त चाकण ग्रामस्थ आणि सर्वांनी मिळून यात्रा कमिटीच्या वतीने खूप मोठी यात्रा या ठिकाणी यावर्षी भरत आहे. 9, 10, 11 हे 3 दिवस बैलगाड्यांच्या खूप चांगल्या शर्यती या ठिकाणी झालेल्या आहेत. आत्ता आजच काल्याचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने पार पडला आणि आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत गाड्यांचा कार्यक्रम होईल. त्याच्यानंतरचा कार्यक्रम जो आहे उद्या मुख्य दिवस आहे यात्रेचा. या यात्रेच्या दिवशी सकाळी अभिषेकाचा कार्यक्रम होईल, मांडव टाळ्याचा कार्यक्रम होईल, त्याच्यानंतर लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होईल, त्याच्यानंतर आखाड्याचा कार्यक्रम होईल, त्याच्यानंतर लावण्यांचा कार्यक्रम होईल आणि शेवटी 14 तारखेला जो फायनलचा बैलगाड्यांचा कार्यक्रम आहे या सगळ्या कार्यक्रमांना सर्व ग्रामस्थांनी, पाहुणे मंडळींनी सर्वांनी हिरिरीने भाग घ्यावा आणि सगळ्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं मी पुणे लाईव्हच्या माध्यमातून आपण सर्वांना विनंती करतो. सर्वांनी या ठिकाणी येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, आपल्या गावाची शोभा वाढवावी आणि भैरवनाथ महाराजांचे आशीर्वाद घ्यावेत अशी या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करतो. नमस्कार. आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.